माझी मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. त्यांची माहिती नाही किती कीर्ती आहे ती. आहे की नाही? अख्ख्या गावामध्ये कीर्ती. तुझी बाई कसली कीर्ती माहिती किती सांग. आहे की नाही? आता बाई कुठं माझा पट्टा बघितला काय माहित नाही. माझा पट्टा बाई म्हणतात ना, लाल एका नेडा आहे तो बरोबर आहे की नाही? काय मिरीच्या कमरेवर लक्ष आहे की नाही? असू दे. आणि जास्त वेळ घेणार नाही. मी तुम्हाला कमी टायमिंग मध्ये जेवढे जास्त देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करतो. बघा आहे की नाही? काय काय म्हणते ती? कुठे गेला तो सरकारचं ठेवतो. ह्या एडीला सांगितलं काय, वाक्य किंवा अर्थ कुठं बदलतो, काय केलं तर काय होतं ते तुला गवळणीनं सांगितलं. पुरातलं करणं, त्याला पुढं काय करणं म्हणजे हात कुठं गेलं, काय झालं त्याचं काय काय त्या टोपलीला लागलं किंवा ते हातात धरून ठेवलं नंतर किंवा ते वसुदेवाने, बरोबर ना? वसुदेवाने असं काही धरून ठेवलं तर त्या रत्नाकरणाचा अर्थ कुठं काय त्याला काय कुठं लागतो का नाही. माझं म्हणणं होतं की कशी व काढली बाहेर आहे ना, कशी काढली बाहेर रात्रीचं नाही, रात्रीची वय काढली म्हणते तर ती रात्रीची, काढला म्हणशील तर तो रात्रीचा वय. आणि ह्या इडीला कळत नाही ना, तुझा कुठं अर्थ कुठं लावतेस ना तू बघ, बरोबर ना? आणि बायकोला भोजनाचं नाव छान वाजत नाही, आहे की नाही? एआयच्या जमान्यात आपण वागतो, आहे ना? कुणाला कुठं काही इडी बनवील एआय, तिथं आय घालायला लागते. एआय केली त्याला आय घालायची इंग्रजीतली, बरोबर ना? ज्या वेळेला पायात घुंगरू होते, आहे की नाही? ही पोरं पायात घुंगरू घालून नाचूच शकत नाही. पायातले घुंगूर झांजेत आले, झांजेतले घुंगूर आपलं पॅड मध्ये गेले. काय गरज आहे? काय गरज आहे? काय तुझ्याकडे पायात वाजवतेस काय? छान ते घुंगूर तुझ्या पायात वाजवतेस काय? हे आधुनिक जगाबरोबर चाललं पाहिजे. जगाबरोबर आपण जर चाललं नाही तर आपण आहे त्या जागेवर आहोत. जगाबरोबर बदलता आलं पाहिजे. ही साऊंड सिस्टीम त्यावेळेला नव्हती. आमचे दादा या ठिकाणी आहेत कोकणामध्ये 101 नंबरचे सगळे साऊंड सिस्टीम मध्ये. हे सगळं बदललं नाही, जगानं बदललं नाही, कर्णावरच्या बाहेर गेल्या, आहे की नाही? आणि म्हणून बाई ह्या गोष्टी मला शिकवू नको. ह्या सगळ्या गोष्टी करून आलोय, तू आता तयार झालीस, आहे की नाही? आणि म्हणते खचकडून गाणी घेतो, बरीच गाणी घेतो. आज काय गाणी घेतली नाही मी, नेमकी जेवढी मर्यादित लागतात तेवढीच गाणी घेतली, आहे की नाही? ओपन पारी असते ना, तुला अशा गवळण दिली असते ना एकाच एक काठी. आणि तेवढी धमक आहे माझ्या, देण्याची ताकद आहे. उद्या बारी म्हणून मी विचार करत नाही इथं हा गाणं मारू नको म्हणून. इथं करणार, नवीनच करणार. दुसरे बाया बोलून गेले की प्रश्नाकडे कोणी चूक नाही काढली, मी चूक काढली. कारण का मी तिथं पाठपुरावा करतो. मी असं बारी करायची मी सोडून देत असा माझा विषय नाही. त्या विषयाच्या पाठपुराव्यावर लागलेला आहे मी. काही जण वारकरी म्हणतात ते असले माझे वाचक असले, माझे सगळे गुरु सने असलेले सर्व मंडळी, वरिष्ठ वाचक आहेत मंडळी, आणि त्यांच्या जवळ सगळं माझं हे बोलणं चालू असतं. मी एकटा जरी वाचत असतो ना तेवढं ध्यान देणारी वरिष्ठ माझी तेवढी बसलेली आहेत. आणि म्हणून त्याचा पाठपुरावा करतो, म्हणून मी तेवढ्या ताकदीने बोलतो पाहिजे तुला की हे कुठं पण प्रश्न काही पण घालायचे नाही. असेल तर सांग, कुठं त्याला बेसिक दे, काहीतरी त्याला आधार दे. असू दे, त्याच्यावर काही बोलत नाही. आणि इथे त्यांनी हलकी गाणी मारून गेली, म्हणजे ते म्हणतात ना त्याला काय म्हणतात, लाईट घेतो. हा लाईट घेण्याचा कार्यक्रम नाही पाहिजे. आता तू बोललीस म्हणून तुला बोलतो. तुझी गाणी काय होती? काय म्हटली? कारभारी दमान उद्या दमान, तरी हलवून काय उठत नाही. अशी बोलली ना, हिला माहित नाही उठल्यावरती कोणी कोणी काय काय करणार, जो उठल्यावरती काय करतो तो. पुराणातली कथा सांगतो. ज्यावेळेला अर्जुन जर्जर होऊन पडला, आहे की नाही, श्रीहरीनं भक्तांसाठी, म्हणजे जे म्हणतात ना भक्त रायासाठी आपली शपथ मोडली, देवानं मोडली भक्त रायासाठी शपथ, आणि हातात चक्र घेतलं नाही, धावून गेलेलं आहे. तो अर्जुन सांगतोय की ते सगळ्यांनी बघणारे सांगताय, हा जो खालचा उठल्यावर आहे ना, अशी वाट लावल ना सगळ्यांची फाटल. जो सारथ्यवान करण्यासाठी बसलेला माझा म्हणतात ना, सारथ्यवान करण्यासाठी पार्थ बसलेला आहे, जो श्रीहरी आहे, जो चालक आहे की नाही, तो जो खालचा उठला तो खाली बसलेला होता, खालचा म्हणतात ना. आता
आमचं साऊंड मध्ये झाला खाली खाली होतं तो खालचा उठला ना तर आमची वाट लागली त्यांनी वाट लावली की आमची बारी गेली आहे की नाही म्हणून काय म्हणते कालवारी रमान युद्ध हे चाले धरती ग काही करणांगणी मरती ग मग फाटल बघण पुरती ग माझा खालचा उठल्यावरती ग फाटल बघण पुरती ग माझा खालचा बाळूमामाचं गाणं झालं पाहिजे मला जरा हिंदी असतील ना मी त्या तयारीत आलो असतो लगेच आता डिग्री किती चालू पाहिजे मला इकडे बोलायचं म्हणून स्वप्नील दादा आखाडे यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आले आणि खास करून तुम्हाला सांगतो बाळूमामाचा भंडारा सुरू करण्याचं काम या ठिकाणी आपल्या खेड तालुक्यामध्ये आलं सर्वांना भाग्य मिळालं की या ठिकाणी सर्व म्हणतात ना हे भाग्याचं दिन या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये बघायला मिळालं ह्या वर्षी सुरू झालं आणि असं वर्षानुवर्ष भंडारा बाळूमामाचं चालू होतं अशी मी त्यांच्या हातून कार्य घडव याचे सदिच्छा व्यक्त करतो आता बाई दुसरं बोलून गेले हरिबिंद बसतो घंटा आहे ना हरिबिंद बसतो आता काय काय तुम्हाला सांगतो जुनं प्रेम भारी आमचं चिठ्ठ्यांचं प्रेम होतं मी पण प्रेम केलं आम्ही चिठ्ठ्या देऊन प्रेम केलेला आता सगळं व्हॉट्सअप मेसेज काय इंस्टावर सगळं फेसबुकवर होतो आहे की नाही पण तेव्हा आहे ना शेजारी जुळायची सगळी नातं आहे की नाही नाती सगळी शेजारी जुळायची गावात वाढीत आपल्या पोरीला जर खून करून बोलवायची असेल ना कुठं ताटकी वाजव पितली वाजव बरोबर आहे ना काय काय खुणा असतात त्याचा तो हिरो आहे ना पितली वाजून गेला आणि आता आपल्याला भेटायला जायचं कुठं सांगितलेलं ठिकाण आहे की नाही ती घंटा म्हणते ना ऐक लाईट घेते म्हणून मी तुला आता त्यासाठी लिहिले तिची चाल होती शेजारीन बाई तुमसाठी असून बया तू गोरी गोरी अजून लग्न झालं ना पोरी तुझी ना हौस भेटली ग तुझी ना हौस भेटली ग तू भेटाय नटली ग तुझं हिरो गेला वाजवून पितळी ग तुझं हिरो गेला वाजवून पितळी ग आता रत्नाकर सांगतोय काय बघा तुझा विषय तसा हागतो हागतो मस्त विषय टिंग 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 सायकल आली बसून दांड्यावर आहे नाही कसं सांगतोय बघा रावण सांगतोय सीतामाईला पळून येताना की माझं एवढं सुंदर असं वन आहे की हे हा जो रत्नाकर हा समुद्र लागला रत्नाकर म्हणजे समुद्र लागल्यानंतर लागल तो लागल तुला हागवन तुला त्याच्यानंतर तुला हागवन लागल हाग वन हागवन लागल आहे की नाही हाग जंगल लागल बघा कसं म्हणतो ते सांगतो तुला मी सुंदर हाय माझे अशोकवन सांगतो तुला मी सुंदर हाय माझे अशोकवन रत्नाकर लागल्यावर वैदिक सिद्धेला म्हणतात मी माझ्या लिखाणामध्ये देवी देवताना कधी काही लागेल असं काही म्हणत नाही अर्थ तुम्ही म्हणजे म्हणतात ना माझी स्टोरी कधी बदलणार नाही की त्याच्यामुळे त्याला गालबोट लागेल फक्त अर्थानं गंमत म्हणजे शब्दानं गंमत करा वैदही म्हणजे सीता रत्नाकर लागल्यावर वैदही लागेल तुला लागल्यावर वैदही लागेल तुला
देऊन आमच्या राजाराम दादा कवीच करायचे 500 रुपयाचं पारितोषिक आलं त्याचं सतत शाबार आहे. आणि आता आहे वरुण म्हणजे पाऊस, पावसाला वरुण राजा म्हणतात आहे की नाही. तो जर कचकून लागला ना ज्या वेळेला गोवर्धन वरून झालं होतं म्हणजे ती परिस्थिती आणि गोवर्धन पूजाला गेल्यानंतर इंद्राला राग आला, त्यानं पर्जन्यवृष्टी केली आणि तो गवळण म्हणते दुखते दुखते सांगते रडून. अरे एवढं पाऊस पडणार कशी जाणार भेटायला काय करणार, दुखते सांगते दुखते हे की नाही. कसं आहे म्हणतं बघा, नथुबाई सोन्याची सोन्याची हिरण मोत्याची हरले गडावर बसले गो मालकीन आगरी कोल्यांची. कसं किती बघ, यांनी संकट घेतलं ओढून सारा करीत गेलं घडून, यांनी संकट घेतलं ओढून सारा करीत गेलं घडून. बघा ही दुखते सांगते रडून, बघा ही दुखते, बघा ही दुखते सांगते रडून, कच कटून लागतावर. बघा ही दुखते सांगते रडून, कच कटून लागतावर, कच कटून लागतावर. बघा दुखते सांगते रडून, कच कटून, बघा दुखते सांगते रडून, कच कटून लागतावर. बघा दुखते सांगते रडून, कच कटून लागतावर. गाणीकडे भरपूर आहेत, लोक सगळ्या परतीच्या मार्गावर लागले आणि म्हणून जाता आता एक चांगला विषय तुमच्याकडे जावा. कारण का पाणी, पाण्यामुळे रामायण घडलं आणि पाण्यामुळे महाभारत घडलं. आता तुम्ही म्हणाला ह्याचा डोका फिरलाय काय, पाण्यामुळं रामायण घडलं, चोळीमुळे आहे की नाही रामायण घडलं आणि साडीमुळे महाभारत घडलं. तसं पाण्यामुळं या ठिकाणी महाभारत घडलं आणि पाण्यामुळे रामायण घडलं. लक्षात ठेवा ते कसं, ज्या वेळेला श्रावण आपल्या आईवडिलांसाठी पाणी आणायला गेला, पाण्याचा बुडबुड आवाज आला, पण दशरथातून सुटला, भरण पावला आणि त्या शापानं पुढचं अखंड रामायण घडलं. आणि महाभारत द्रौपदी या ठिकाणी दुर्योधनाला असते. ज्या वेळेला या म्हणतात ना मायावी म्हणजे या ठिकाणी बनवलेलं होतं, ती जमिनीवरून जाताना ते पाण्यात पडायचं आणि तो जमिनीवर चालत असताना तो पाण्यात पडला आणि त्यावेळेला द्रौपदी असते त्याचा राज मनात धरून आहे ना आता पुढचं हक्क सगळं रामायण घडलं. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे. कसं पाणी कुणाच्या डोळ्यातून सुद्धा आनंद देऊ नका, त्याची किंमत फार मोठी होती. आनंदाचे आश्रय होते पण दुःखाचे आश्रय कोणाच्या नयनातून काढू नका. म्हणून या ठिकाणी घेतोय महाभारत सोकी रामायण घडवित होता तो नारायण. महाभारत सोकी रामायण घडवित होता तो नारायण. जीवनी सुखाची फुलली बाग भरभर झाली मुळ, बघाया पाण्यामुळ भरभर झाली मुळ, बघाया पाण्यामुळ भरभर झाली मुळ, बघाया पाण्यामुळ भरभर झाली मुळ, बघाया पाण्यामुळ.
आपल्या या वागण्याने जीवनी फुलवा सुखाच्या बागा फुलवा सुखाच्या बागा फुलवा सुखाच्या बागा रत्नाकर हातांगे पांघरा मागेची गिजून रत्नाकर हातांगे पांघरा मागेची गिजून बरोबर झाली बकाया पाण्यामुळे बरोबर झाली बकाया पाण्यामुळे बरोबर झाली बकाया पाण्यामुळे बरोबर झाली बकाया पाण्यामुळे आणि म्हणून या ठिकाणी आयोजकांचे आभार मानतो रसिक वर्गांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या सर्व मंडळींना या ठिकाणी नाचायचं आणि म्हणून त्यांच्यासाठी या ठिकाणी गाणं घेतो जातात सारा गाव हा झालाय सुना सारी जाती मुंबई पुणा गाव बहरेल कधी हा पुन्हा हे गणा झालाय सुना हे गणा सारा गाव झालाय सुना गाव बहरेल हे गणा सारा गाव झालाय सुना हे गणा सारा गाव झालाय सुना अभिमानाने सह्यगिरियन हे अभिमानाने सह्यगिरियन सागी गर्जुन समुंदर ऐकू का एक नंबर ने